देऊ काय दादा पहिले आता हे आले तर मग त्याला आवाज द्यायला लागेल ना. नाही मोहिनी थांब, मग देतो त्याला आवाज. सध्या काही तिचं काम नाही आहे इथं. असं आहे, ज्याचं काम आहे त्याचं काम नाही आहे म्हणते. हा, आणि ह्या बसल्या इथं. आता नंदबाईचं काम नाही तर कोणाचं आहे मग इथं? कोणासोबत बोलते हे लोक? एक तर काय म्हणते मामाची तब्येत खराब, आणि आता मामाजीच्या डोक्यावर अजून टेन्शन येईल काय माहित. बोला ना हिनबाई, काय साठी आल्या तुम्ही? काय म्हणायचं होतं, काय बोलायचं होतं? बोला ना. कोण नाही बाई नाही, होय मी बा, पण येऊ नाही नाही शकत, शकत याची काय गोष्ट तुमच्या नाही घरी? आहे. असं म्हटलं आहे काय काय झालं कुठं? बा, काय याने असं लागत अचानक मला? आली म्हणून म्हटलं. आता काय सांगावं तुम्हाला? हा, आता ह्या लहानशा जीवाच्या यानं या लागलं आम्हाला. नाही तर आम्ही नाही आलो असतो. पण आता काय करावं? हे पोराच्या यानं नाही राहत नाही पोरगं. काय करावं आता? माझ्याशिवाय लेकरू राहते काय? असं हा ठीक आहे ना. काय म्हणते, राहत नाही म्हणते का तू? नाही नाही ना भाऊ, राहत नाही ना तो. माझ्याशिवाय लेकरू राहते काय? लहानसं लेकरू मोठं जातं असलं तर कसं राहून जाते खाते पेते. तर आता हे दूध पेते लेकरू, हे कसं येईन आता आपल्याजवळ? मग एवढा विचार पहिले नाही करायला लागत होता काय? माझ्या पोरीला तुम्ही मारजोड केलं तेव्हा नाही करायला लागत होता? माझी पोरगी येऊन गेली तिथं लहानशा लेकराला टाकून. काहून आली असन? काही ना काही दुःख झालं तेव्हाच आली ना. कोणती माझ्या लेकराला सोडून जाते अशी? कोण म्हणते भाऊ आम्ही मारलं म्हणून तुमच्या पोरीला? आम्ही कायले मारा बापा? आम्हाला काय गरज चालली मारायची? आणि सोनीला मारत असते काय कोणी? आता काय पहिले सारखा जमाना राहिला काय सोनीवर हात घेत उचलाचा? तुम्ही नाही, पोरानं मारलं म्हणते, तुमच्या जवळवानं मारलं म्हणते ना. तर कोण मारलं म्हटलं बा? काय चुकलं तर माझ्या पोरीचं असं तर तुम्ही मारून दिलं एकदम? मामीजी, साप कुठं आहे म्हटलं हे? मी कायले मारू? मी आता आजपर्यंत 5 बोटाची थापट नाही मारली तिले. हा, मागल्या दिवशी मारलं होतं जरासं. त्या आईसोबत चांगली नाही वागे. तर नंतर ते माहिती झालं आईच तिच्यासोबत चांगली नाही वागे, तेव्हा हे चांगली वागे. आता आई चांगली वागून राहिली तर हिला काय माहित काय झालं? तर हे चांगलीच नाही वागायला पाहत. नाही तेच तर म्हणे बा, असं असं आहे म्हणे, मारलं म्हणे मले. हा, म्हणून मी आली म्हणे. आता आमची पोरगी काय खोटी बोलून राहिली असं काय? खोटीच बोलून राहिली तुमची पोरगी. खोटी नाही बोलून राहिली तर काय बोलून राहिली? हा, विचारा बरं कोणाला आजूबाजूला इकडे तिकडे. मारलं काय म्हणून सुनीले? कसं वागवतो आम्ही सुनीले? आता पहिले स्वतःच्या पोरीची चूक नाही दिसत, बरोबर दुसऱ्याला दोष द्यायला बरं आहे. इनबाई तुम्ही एक काम करा, आता तुमच्या पोरीला आवाज द्या. पोरीला आवाज द्या, ते इथं सगळं येऊन जाते गोष्टीचा. काय खरं काय खोटं. हा, खरं खोटं करायला तर आलोच आम्ही इथं. आणि राहिली दुसरी गोष्ट हे, त्या लेकराला सांभाळ म्हणा तिले. माझ्याकडून काही होत नाही बाबा सांभाळणं. कशी सांभाळू मी? काम करत जाऊ, त्या लेकराचं करत जाऊ. तो जरासाही इकडे तिकडे जात नाही म्हटलं. ना कोणा जवळ जात, ना एकटा खेळत. जवळ जवळच पाहिजे त्याला नुसतं. आता बाई देऊ का छातीला आवाज? हो सुनबाई, द्या बरं आवाज, द्या बरं. शाळेला काय म्हणते तिथं दोघांच्या समोर झाल्या गोष्टी, तर बरं राहील. मारलं नाही मारलं, काय झालं काय नाही. हा मामा, जिदेतून आवाज देत पहिले. बाई तुमची पोरगी साप खोटी बोलली म्हटलं. आम्ही ना मारलं ना बोललो बा तिले. हा, आहेच नाही. त्या दिवशी काय झालं, 50,000 रुपये माझ्या पोरानं तिच्या अकाउंटला टाकले. आता कायसाठी टाकते माणूस? काही अडचण असली तर टाकते ना. तर आता तुरी विकल्या होत्या, तर मग त्यानं काय केलं, धरले आणि टाकून दिले. आता ठीक आहे म्हणे आई म्हणे. माझ्याजवळ दिले त्यानं 50, आणि 50,000 तिच्या याच्यात टाकले. आम्ही काय करतो, अर्धे अर्धे वाटून घेत असतो. तर म्हटलं ठीक आहे बाप्पा म्हटलं. अगं म्हटलं दुसऱ्या दिवशी ना काय खेळली ना काय नाही, कोणता गेम डेमो येतं त्याच्यात म्हटलं 50,000 रुपये उडून टाकले. हा, मग आता मेसेज आला ना. मेसेज आला तर माहीतच होते पैसे कुठे गेले काय गेले म्हणून. मग हिला विचारलं तर म्हणे नाही, मी केलंच नाही म्हणे. मग लक्षात आलं का हिनंच केलं म्हणून हे. हा, मग मानली हो केलं म्हणे, आणि मग बोलायला लागली बापा. मग आता तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या पैशाचा नासधूस केल्यावर कोणती सासू बोलणार नाही? उगीच राहू काय मी? म्हणून मी म्हटलं तेवढं. म्हटलं असं असते काय म्हटलं एवढ्याला पैसा उधळणं? हा, त्याला वर्षभर मेहनत करायला लागते म्हटलं त्याच्यासाठी. कमी मेहनत केली काय म्हटलं त्यानं ते तूर आणले घरी. हा, आणि तू याच्यात टाकले त्यानं पैसे. बरं तुला लागले कायले तर खर्च कर ना तू. जर ते आपण खर्च झाले असेल तर कोणी काही म्हणणार नाही. पण जर तू अशी फालतू याच्यात खर्च उडवशील तर कसं जमन? आपल्या घरी काही खूप आहे काय? हा, आपल्याला हातावर कमावा लागल तेव्हा एवढं दिसन. बरं येऊ द्या ना, तिला विचारतोच ना आता काय म्हणते काय नाही तर ते. आई काय म्हणतो, कायसाठी बोलावलं त्या? अगं छाया, हे तुझी सासू आली ना. सासू हे पाहुणे काय म्हणते हे? हा, त्या कायच्यात पैसे उडवले म्हणते यायचे? कायच्यासाठी हे चालू आहे आता? आई तुला मग सांगतो मी ते काय गोष्ट आहे तर. हे यायले काय बोलावलं ते इथं? आम्ही कायले बोलावलं इथं? ते इले ते स्वतःच तर आले. हा, ते म्हणते हे लेकरू राहत नाही म्हणते, लेकरू टाकून आली म्हणते. ते लेकराला ठेवावं म्हणते तिनं आता. मग कसं करता आता? लेकरू घेऊन राहतं काय तू इथं आता? मला मारायच्या वेळेस काही नाही वाटलं काय म्हणत येईल मग? छाया खरं खरं बोल बरं, तुला मारलं काय तर यानं? हा, आम्ही काही बोललो तुला मारलं? फक्त मी तुला थोडंसंच बोलली ना त्या पैशासाठी. आता ते एवढं मोठं नुकसान केलं तर बोलणारही नाही का हो तुले? मग मी काय खोटं बोलून राहिली काय? हा, मारलं नाही तुमच्या पोरानं मला. हा, मारलं तुम्ही किती किती बोलल्या म्हटलं. कायच्यासाठी बोलली मी? हा, मी कायच्यासाठी बोलली? पैशासाठीच बोलली ना. हिनं माहिती येईन बाई 50,000 रुपये असे 5 मिनिटात उडवले म्हटलं. 5 मिनिट नाही लागले. कुठं गेले ना कायच्यात गेले सांगायला खालीही नाही. मी केलंच नाही म्हणे.
मग माहीतच पडलं हिनंच केलं म्हणून. तेव्हा कुठं जरासं बोलली, त्याच्यातही मग हे काय म्हणते, विचारणे पुसणे काही नाही, गायब होऊन गेली घरातून. आता तू मला सांग, तुला राहायचं आहे, यायचं आहे, नाही यायचं आहे, सांगून दे ना मग निर्णय. म्हणजे मग आम्हाला समोरचा निर्णय घ्यायला बरं होते. नाही नाही, मी नाही येत तिथं आता. तुम्ही लोक मारता झोडता, कामं करायला लावता ना, मी काय लिहू तिथं. छाया खरोखर मारलं काय जाऊ बाळा तुले का खोटं बोलून राहिली? काय खरं आहे काय खोटं आहे सांगून दे आता मला तू, म्हणजे मग मला समोरचा निर्णय घ्यायला बरा होते. बाबा, ह्या माणूस म्हटलं एक नंबरचा खोटारडा आहे. हा, आणि मारते म्हटलं थोडंसं काही झालं ना हातच उचलते अंगावर. मग नेहमी नेहमी मी सहनच करू काय? म्हणून मायकून सहन नाही झालं तर येऊन गेली मी. आणि काय झालं, 50,000 रुपये असे कितीकच कमावते म्हटलं हे. आणि गेले तर गेले, पैशासाठी एवढं लढा लागते काय? इथपर्यंत आले पैशाचे सांगासाठी. जवळ बा काही हो, पण मारायला नाही पाहिजे तुम्ही मायपोरीले, हात नाही उचलायला पाहिजे तिच्यावर. मामाजी मी मारलंच नाही, आता कशी गवई देऊ तुम्हाला? हा, काय सांगू काय करू म्हणजे तुम्हाला माहित पडल का मी मारलं नाही म्हणून? हा, मी मारलंच नाही. काय माहित बा, आता समजून नाही राहिलं काही. तुम्ही म्हणता मारलं नाही, ते म्हणते मारलं. आता करावं तर काय करावं? तुमची पोरगी साप खोटं बोलून राहिली वै बा. हा, साप खोटं बोलते, तिथे अशीच खोटी बोलते म्हटलं. अन काम करायला पाहत नाही, कोणतेच काम करत नाही. लेकरू लढत राहते म्हटलं, पण त्याला पाहायला पाहत नाही. नाही, ह्याच करते काम. हा, मी काम थोडी करतो काही, काहीच नाही करत. लेकराला पाहत नाही, काहीच करत नाही म्हणते मला. म्हणजे मी काहीच करत नाही ना. छाया, पण मला सांग, हे बोलून कसे राहिले पण? अबाई, तुले माझ्यावर भरोसा नाही काय? खोटं बोलून राहिला माझ्या सासूबाई. मामाजी मी तुम्हाला सांगतो, हे सगळं खोटं बोलून राहिली तुमची पोरगी. काय मी ना मारलं तिले ना काही झालं, एवढं नुकसान करूनही आम्ही तिला काहीच बोललो नाही. पण आई थोडंसं बोलली तर तेवढं बरं, माझ्यासमोरच बोलली बरं आई. आणि तेवढ्यासाठी म्हटलं हे घर सोडून आली. आणि बरं आली तर आली, आम्हाला माहितही नाही ना. आम्ही शेजारी पाजारी इकडे तिकडे पाहून राहिलो, तेव्हा आम्हाला माहित झालं काही आहे नाही म्हणून. हा, बरं स्वतः गेली तर गेली, लेकराला तर नाही ती. पण नाही, लेकरू टाकून दिलं आमच्या भरोशावर. तो राहते काय मामाची, राजोगताय काय तो? राजोगता असता तर आम्ही सांभाळलंही असतं. मग एवढ्या दिवसचे काय करून राहिले होते तुम्ही? तुम्ही एखादा फोनही नाही केला का अशी अशी गोष्ट आहे म्हणून सांगासाठी? हा, ते आम्हाला हेच सांगून राहिली का मारलं मारलं म्हणून. आता आम्ही येणार नव्हतो तुमच्या घरी, पण म्हटलं पहिले आपण विचार करावं काय झालं काय नाही कोणा गोष्टीचा, त्याच्यानंतरच बोला म्हटलं समोर. म्हणून आम्ही चुपचाप राहिलो. आम्ही चुपचाप राहिल्याचा फायदा घेऊन राहिले तुम्ही लोक. नाही, एकुलती एक पोरगी आहे मले, आणि तुम्ही मारझोड करता दिले नाही. म्हणजे आम्ही मारासाठी दिली वाटते? आमच्या घरात 3-3 सुना आहे, तर आजपर्यंत एक झापड नाही खात कोणाची. का शब्द बोलत नाही आम्ही आमच्या सुनाईले, आणि तुम्ही एवढं बोलून घेता? येईन बाई, तुमच्या सुनीत तर माझ्या सुनीत जमीन आसमानचा फरक आहे म्हटलं. हा, तुमच्या सुना गरीबाच्या आहे तर पद्धतशीर राहते. पैसा कसा खर्च करायला लागते, कुठं करायला लागते, हे सगळं त्याला समजते. पण तुमच्या पोरीले काहीच समजत नाही. तिला तुम्ही वळणच लावलं नाही म्हटलं पहिली गोष्ट. मग मला बोलता तुम्ही अजून? वळण नाही तुमच्या पोरीले कोण्याच गोष्टीचं, का कसं राहा लागते, कसं करायला लागते काही. हा, कोणी पाहुणे परी आले ना तर हे म्हटलं त्याच्यासाठी काही करत नाही, खोलीत जाऊन झोपून जाते म्हटलं. ही काही पद्धत झाली? मग आता तुमच्या घरी आम्ही आलो, तुमच्या सुनेनं असंच केलं काय, जाऊन झोपून गेला काय? हा, नाश्ता पाणी सगळं केलं, त्याच्यानंतर इथे उभ्या आहे. हा, हे तर म्हटलं कोणी आलं तर बोलतही नाही त्याच्यासोबत, जाऊन झोपूनच राहते. आपल्यालाच करायला लागते सगळं. छाया असं करून राहिली बेटा तू? सांगत का नाही आम्हाला? आमच्या कानावर तर काही गोष्टही नाही आहे. आता इनबाई सांगून राहिलं म्हणून माहित पडलं. असं पाहिजे ना पहिले खरंच. हा, आता कसं निघून राहिलं सगळं सत्य समोर. सगळेला असं वाटतं का मोहिनीच खराब आहे, याची पोरगी पाहिलं. मोहिनी तरी सातपट चांगली आहे, हे तर पुरी खराब आहे. आता सासू पोल खोलल्याशिवाय तर राहतच नाही म्हटलं. बरं आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता इनबाई आता समोरचा पाऊल चांगला उचला. आता जे झालं चुका बुला होतच असते, चालूच राहते. जाऊ द्या, आता माती टाका त्याच्यावर, पण आता दुसरं नवीन आयुष्य चालू करा. नाही नाही भाऊ, आता तशी गोष्टच नाही आहे ती. आता तिनं तुमच्या पोरीने नाही तरी आरोप लावले, नाही तरी आरोप लावले. आता ही गोष्ट खोटी आहे, ती मानून नाही राहिली. आता ती जोपर्यंत मानत नाही किंवा तशी आम्हाला काय म्हणते, आता तिची गरजच नाही आहे म्हणा. आता तुम्ही एक काम करा, नोटीस पाठवतो आम्ही नईले. तुम्ही काय म्हणते तर सोडचिठ्ठी करून टाकू आपण पोरीची तुमच्या. बस फारकती घेऊन घेऊ, काही कामाची गोष्ट नाही आहे. काही तुमची पोरगी काही चांगली राहत नाही. आता दुसऱ्यांदा होई कोण्या दिवशी तर बापा फसून टाका आम्हाला. हा, आम्ही काही करावं नाही, हिनं मला मारलंच, मला मारूनच टाकलं. हिनं काही करावं जीवाचं कमी जास्त आमच्यावर सांगून पाडा. नाही नाही, ते काम नाही करत मी. सोडचिठ्ठी देतो तिला सारखी दुसरं लग्न करून देतो माझ्या पोराचं. हा, काय करता अशी सून घरात ठेवून? फक्त आम्ही याच्यासाठीच आलो, काही लेकरू तू सांभाळ बा, आमच्याकडून काही सांभाळणं होत नाही. कसं आहे, मला कुठं जाणं राहते, येणं राहते, कामधंदे राहते, पोरग अजिबात खाली बसत नाही. आता आमचाही लेकरात जीव गुतलाय म्हणून आम्ही आतापर्यंत सांभाळले. हा, आताही सांभाळतो, विषय तो नाही आहे. पण तुम्ही सांगा, आम्ही लेकरू सांभाळून हे काही इकडे मोकाट फिरण काय मग? नाही नाही इनबाई, असं कसं बोलता तुम्ही? एकदम सोडचिठ्ठीवर आला तुम्ही. हा, नासुकल्या गलतीसाठी राहिले 50,000 तर ठीक आहे, मी देऊन तुम्हाला 50,000. पण एवढी मोठी नका करू. आणि आमच्यावर आरोप लावले एवढे मोठे ते कुठं केले? आम्ही आता तुमच्या यानं चुपचाप आहे म्हटलं, नाही तर मी चुप राहणारी बाई होईनी. तुम्ही सांगा मला, आता एवढं मोठं नुकसान तर केलंच केलं, पण आमच्यावर आरोपही लावले मारलं म्हणून. आज तिनं मारले म्हणून लावलं, उद्या जीव घेतला म्हणा.
त्याच्यापेक्षा नाही बाबा, तुमची पोरगी तुमच्या घरी ठेवून घ्या. तुम्ही तुम्ही काही करा तिकडे, काय करायचंय काही नाही. आणि मी माझ्या पोराचं लग्न करून देतो दुसरं. हे लेकरू तिला सांभाळ म्हणा, आमच्याकडून होत नाही. हा, अशी कोणती माय असते का काय म्हणते लेकरू टाकून दिले? एवढंच 6 महिन्याचं लेकरू कोण टाकते? त्याला धड बोलता येत नाही, त्याला खाता पिता येत नाही, दुधावरचं लेकरू टाकून दिलं. कमाल नाही का तुमच्या पोरीची? बाई मानतो मी चूक झाली म्हणून, पण आता त्याच्यासाठी काही एवढी मोठी शिक्षा देता काय तिले? हा, काही एकदम घटस्फोटच देऊन देता? असं नका करू. आता चालूच राहते घर माहिती लहान मोठ्या गोष्टी. तेवढ्यासाठी तुम्ही आता सोडचिट्टी द्यान तर होईन काय? हा, लेकरू उघड्यावर पडन त्याची माय, मग कसं करा? कायले बाबा तुमची पोरगी तर धावच देते मला. माझ्या बापाच्या घरीला इस्टेट आहे म्हणते, मी तर म्हणते अशी बसून खाऊ शकतो म्हणते. मग आता बसून चारा ना बा तुमच्या पोरीले. आता पहा आमच्याकडून काही होत नाही. आमच्या हद्द लिमिटच्या बाहेर चालली गेली. आता काही आम्ही सांभाळू शकत नाही स्वतःले. आता आम्ही आहे आणि आमचा कारभार आहे. तुमची पोरगी तुम्ही सांभाळत बसा. बाबा जाऊ दे ते नाहीतरी काय म्हणते तर मारझोडच करते ती. एखाद्या दिवशी मला मारून टाकून घरातल्या घरात. मग चांगलं वाटन काय तुम्हाला? तरी जाऊ का मी याच्यासोबत? काय सांगू बाई आता, कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं आहे मला तर काही समजून येऊन नाही राहिलं. अन तू म्हणतो तुझं खरं आहे, त्यानं मारलं, ते म्हणते का आम्ही मारलं नाही, बोललो नाही. मग आता चूक तर तुझी दिसूनच राहिली. पण आता काय बोला, माफी मागते येईल अन चालली जाते त्याच्यासोबत. इथे काय करतो बाई? माफी? आणि मी माफी मागू यायले कायसाठी? बाई कोणती चूकच नाही तर काऊन माफी मागू मी? बाबा एवढ्याशा चुकीसाठी जर हे मला शिक्षा देत असेल तर मी माफी मागू काय यायले? आपल्या घरी का पैसे नाही पाहिले काय आपण? एवढाले पैसे म्हटलं आपण पाहिले, आणि हे लोक 50,000साठी असे करून राहिले. हा उडवले मी 50,000. मग काय झालं उडवले तर? तेवढा अधिकार नाही का माया? हो आहे ना अधिकार. आता बापाचा पैसा उडव ना, बापा किती उडत होता. आमच्याजवळ नाही आहे तेवढा उडवा चोकता. आम्हाला मेहनतीनं कसोशीनं जमा करायला लागते. मग तू असा पैसा उडवशील तर कसं जमन? पैशासाठी तरसा लागते म्हटलं कधी. आणि तू काय म्हणतो तर पैसे उडवायची गोष्ट करता. याले घे अन बस आता इथं आराम कर. तुला आई तर भेटते ना बापा इथं खायले. मग कायले तू टेन्शन घेत बसतं? हा, भाऊ भाऊजाईच्या भरोशावर घे, याले घे आणि सांभाळ. आमच्याकडून काही होत नाही आता सांभाळणं. त्याला गलत केलं पण आहे ना. घे आता सांभाळ आले. काहीच गलत नाही केलं. तुम्ही माझ्यासोबत चुकीचं केलं म्हटलं सगळं. येतो येऊ बा आता. नाराजी ठेवू नका बा आमच्याविषयी काही. हा, नाही तर मग म्हणान का नाही असं झालं तर मग आता बोलणार चालणारच नाही म्हणून. आमची काही चूक आहे नाही याच्यात, तुमच्या पोरीचीच चूक आहे सगळी. आता ते तुम्हाला पोटात घालता तुम्ही का काय करता ते तुम्ही पहा. आता मी तर नाही करू शकत बा. मी एवढी महान काही आहे नाही तर मी तुमच्या पोरीच्या हर चुका पोटातच घालू. माझ्याकडून नाही होत बा ते काम. मी तर काय म्हणते तर माझ्या पोरीच्या आणि माझ्या पोराच्या चुका पोटात नाही घालत तर सुनीच्या घालू शकतो काय? हा, दुसरी कोणती चूक केली असती चालली असती. पैसे गेले, चल जाऊ दे, गेले तर गेले, पैसे कमावूनच माणूस. पण ते खोटे आरोपही लावून राहिली. आज काय म्हणते तर मारलंच म्हणते, उद्या मारून टाकलं म्हणून, जीव घेतला म्हणून, माझ्या पोराला नेऊन बसत मग जेलात. काय करू मग आम्ही? एकटाच पोरगा आहे आम्हाला, 10-5 थोडी आहे काही. बाई आता काही ना काही चुकून राहिलंच आहे म्हटलं. आता तुम्ही चूकबुल माफ करायला घेऊन जा तिला सोबत. काऊन बाबा मी तुम्हाला भारी झाली आहे काय? राहू नाही शकत काय तुमच्या घरी? हा, मला हाकलून राहिले नुसतं, हाकलाचा प्रयत्न करून राहिले. नसून तुमची इच्छा तिथे नाही राहत मी. अजून कुठं चालली जाईल लागन तर? ननद बैल असंच पाहिजे. हा, ऐकतच नाही ना ह्या. यायले कणी मस्त चाललं जावं आता घरी. नाही इथं राहते ते आता. बरं ठीक आहे ना, मला राहा ना म्हणा तुम्ही इथं. नाहीतरी आता याच्या नावावर काही आहे नाही. मग घ्या करा म्हणा, काम करत आणि राहत जा. आई चल ना, येतो मग मामाजी आता. मामाजी मामीजी विनोद भाऊ येतो म्हटलं. काही चुकलं बुललं असेल तर माफ कर जा बा. अन बाई तुम्ही मोहिनीबाई वैशालीबाई येतो काय? तुम्ही लय प्रेम दिलं बा तुमच्या घरी आलो तर. आता नाही करू शकत समोर आता एवढं, नाही काय? बरं येतो आता. हो येईन बाई या. आता तुमची नाराजी साहेब हो, आता काय म्हणावं तुम्हाला, या मग. बरं छाया, तू तर खोटी बोलली का त्यानं मारलं म्हणून? हा, अन सांगून नाही राहिली मग आता काय झालं काय नाही. आणि झाले कोण तयार नाही तू तिथं, काय झालं तिथं असं? दादा खरंच मारलं ते ना मला, म्हणूनच चालली नाही का मी तिथं. हा, आणि पैशासाठी कसे करते ते लोक? 50,000 रुपये काय वाया गेले तर कसे करून राहिले? बाई छाया, 50,000 कमावले पैसे नाही लागत काय? विचार नाही एखाद्या गरीबाले 50,000ची किंमत काय आहे तर. हा, आणि तू म्हणतो 50,000. 50,000 म्हणजे लय काही आहे? एवढी मोठी तेले कमवा लागते. शेतकरी माणसं ते त्यानं कमावले, तुरी विकल्या, त्या तुरीसाठी किती मेहनत केली असन. आणि तू याच्यात टाकले अडीनडीले का चल बा कामात येईन पैसे. त्या काय केलं, उडून टाकले पैसे. हा, याच्यात काय म्हणते हे गेम ते गेम, हे काही खरं असते काय? लोभाबाई माणसाच्या मागं बलाच असते. कायले केलं तर हे काम काही गरजच नव्हती ना करायचे. आणि करती तर नवऱ्याला विचारून करती. सगळे पैसे द्यायचे खर्च केल्यावर बोलतील नाही का ते? कोणती सासू बोलते? आपली आईने बोलत काय सुनायले? बरोबर आहे विषया, विनोदचं बरोबर आहे एकदम. असं करायला नव्हतं पाहिजे. आणि बरं झालं होतं तर झालं होतं. आता त्याच्यासोबत जायला पाहिजे होतं म्हटलं. आता काय करशील? आता सोडचिट्टी पाठवतो म्हणते ते तुले. मग आता सोडचिट्टी घेतं काय, बसतं काय आता इथे येऊन? बाबा काऊन नाही राहू शकत मी इथं? हा, तुम्ही मला सांगितलं ना काल का मी तुला घर नावानं करून देतो म्हणून. हे मग घर नावानं करून देतो म्हटल्यावर आहे ना माझं घर राहिले. इथं राहीन मी. जरुरी आहे का त्याच्याच घरी राहू म्हणून जाऊन? इथं कोणी येणार राहशील मग तू?
इथं भाऊ भावजया भाऊ भावजयाच्या याच्यात कोण टिकत असते? हा, तिथं काय म्हणते ती एकुलती एक होती लाडाची, आणि काय म्हणते तिथं राहिली नाही आणि इथं राहून राहिली आता नाही. इथं म्हणजे तुला मारली भाकर, ठोकर मारलेलं चालते, पण असं नाही समानात चालत नाही तुला नाही. स्वतःच्या हातानं करणं आणि हातानं खाणं ते चालून नाही राहिलं. काम करायला जीवावर येते म्हणून ती इथं राहून राहिली. मामाजी मी आता तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं कानात बाई खोट्या बोलून राहिल्या म्हणून. त्याच्या घरचे पाहुणे मारूच शकत नाही त्याईले, पण तुम्ही विश्वासच केला नाही माया. आहे का नाही खरी गोष्ट? आता त्याच्या सासूला सांगितलं काही सगळं, आणि आता हे इथंच राहील. ह्या यायचं पोरग मग कोणाकोणाचं करू आम्ही, आमच्याकडून होत नाही. आता बाई आता आता काय म्हणते तुमच्या पोरीला करायला लावा आता घरातलं सगळं काम. मी काऊन करू काम? माझ्या बापाचं घर होय, मी काही इथं काम करायला नाही आली. काही पोरगी होय म्हटलं ह्या घरची, काम काही नाही करू. तुम्ही कायसाठी आहे इथं? आम्ही काही सगळ्या गावाचा सावडा साठी थोडी आहे काही शाळेत इथं. आम्ही आमचं करायला, आमच्या सासू सासरीचं करायला आहे फक्त. बाबा म्हणूनच म्हटलं जरा असं मलाही दिलं असतं तर काही वाया गेलं असतं का तुमचं? एवढं मोठं होतं तर फक्त पोराईत वाटून दिलं तुम्ही, माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं. आता मायाच तर जवळ काही नाही आहे, तर तुला काय देऊ मी सांग? जे होतं नव्हतं सगळं वाटून दिलं ना पोरे. आता काय देऊ मी? माझं काय आहे उभी? बाबा तिथं तुमची चूक आहे ना, तुम्ही कोण द्यायला पाहिजे होतं आतापासून पोराईले. हा, तुमचं जीवन होतं, पोरगी होती, मग माझ्या तर विचारच नाही केला तुम्ही काही. बाबा आपल्याला दवाखान्यात जावं लागते ना. हा, आता ते घरातलं मॅटर राहू द्या. आता तुम्ही टेन्शन घेणं सोडा, आणि आता चला तुम्ही दवाखान्यात पहिले. काय नाही रे, राहू दे ना. चांगलं वाटून राहिलं मला आता. औषध दिलं ना त्या डॉक्टरनं, चांगलं वाटून राहिलं. आता काही टेन्शन घेऊ नको फालतूचं. बस कर आता. काही नाही चाललं तर दवाखान्यात. फालतू काय म्हणते तर माय भिन कापूप करून मला डॉक्टर तिथं, आणि वाचलो तर बरं, नाही वाचलो तर कसंही 4 दिवस जिथं आहे तर होते ना. अरे बाबा काहीच नाही होत. कितीकच लोकांच्या होऊन राहिल्या बायपास सर्जऱ्या. कराच लागते. काय होते समोर तुम्हालाच त्रास नाही आहे, तर आता किती त्रास होईल या गोष्टीचा. हा मामाजी बरोबर आहे भाऊजीचं. चालले जा ना तुम्ही, काऊन नाही जात चालले? अरे बेटा पैसे थोडा लागते काय? हा, ऑपरेशन म्हटलं म्हणजे पैसे थोडे लागून राहिले काय? आता एवढे पैसे आहे का माझ्याजवळ? कुठून लावून मी एवढे मोठे पैसे माझ्या बिमारीले? हा, 5 लाख रुपये डॉक्टरनं भरायला सांगितले म्हटलं, आणि औषध पाणी, आणि काय म्हणते एवढे दिवस घरी बसते माणूस, ते कसं करू मग मी? आता कसंही आहे तर कसंही आपला वावरा शेतात जातो, कोणाच्या इकडे जातो लेकाले, तर मग भागून जाते. बाबा ही सगळी परिस्थिती तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःवर आणून राहिली म्हटलं. काही गरज नव्हती एवढं मोठं वाटून द्यायची सगळं. हा, आता तुम्हाला वाटून राहिलं खाली खाली, त्याच्याने तुमची तब्येत खराब झाली असेल बाबा. मग आता मामाजी एवढे मोठे पैसे मग आता ऑपरेशनसाठी मग कसं करावं आता? अरे छायाबाई, या कधी आला बाबू? ए बाबू कधी आला रे तू? हा, कोण आणलं गेले? माझी सासू आली होती आणि ते भाऊजी आले होते, त्याच्यानं मग त्याने आणून दिलं पोरग इथं. अरे राजेश, हा बाई बोल ना. अरे बाबा आले तुम्ही? काय म्हणे डॉक्टर, कशी आहे तब्येत तुमची आता? चांगलं वाटून राहिलं ना? हो बेटा, हो चांगलं वाटून राहिलं ना. त्याच्यासाठी तर गेलोच होतो दवाखान्यात. आता ह्या चाल म्हणे विनोद जबरदस्ती, म्हणून गेलो, नाही तर गेलोय नसतो. काय तर आता जरा जरा बिमारीसाठी दवाखान्यात झाली पुरते काय? मग नाही तर काय बाबा, झाली पुरते काय? डॉक्टर लोक भूत भरते सारा म्हणा, त्याच्यापेक्षा नाही गेलं तर पुरते. अरे राजेश, साधारण गोष्ट नाही रे. त्या बाबाची छाती दुखते का नाही, तर डॉक्टरनं सर्जरी सांगितली म्हणते, ऑपरेशन सांगितलं म्हणते बापा. तर ऑपरेशनचा खर्च 5 लाख रुपये येते म्हणते. तर तुम्ही दोघं तिघं मिळून अर्धे अर्धे करून टाक ना. हा, कसंही तुमच्या बाबाचं ऑपरेशन होऊन जाते. बाबा पैसे एवढे मोठे ऑपरेशनले? एवढे पैसे कुठून आणू मग आता? 5 लाख रुपये माझ्याजवळ एवढे पैसे नाही बाबा. एवढे काय माझ्याजवळ पैसेच नाही. इथं तर जर खाली पैसे नाही आहे. माझ्या पगारच मला कमी पडते. कुठून देऊ मी एवढे पैसे तुम्हाला? अरे पण त्या बाबाचं ऑपरेशन करणं तर जरुरी आहे रे. नाही झालं तर कसं होईल मग? कमी जास्त झालं त्याच्या जीवाला तर मग कोणाच्या इकडे पाहू रे मी? आई एवढं काय टेन्शन घ्यायला लागते? वय आल्यावर तर सगळेच जा लागते एक दिवस. वय झालं म्हणजे हा, त्याच्यापेक्षा आता जसं आहे तसं राहू दे. तेवढंच आपलं चालते बा चालते. होतच असते तेवढं दुखणं सुखणं चालूच राहते. तेवढ्यासाठी कुठे दवाखान्यात झाले पुरते काय? पहिलेच म्हटलं मी, पण ऐकते काय कोणी नाही. मग आता घेतलं कोणी डोक्यात घालून ऑपरेशन करावंच लागतं, नाही तर काही होईल म्हणून. मग आता काय करू शकता तुम्ही? काही नाही करू शकत. माझ्याजवळ काही पैसे आहे नाही रे बा. ठीक आहे ना, त्याला पैसे नाही आहे. आता तुला एवढा मोठा हिस्सा दिला त्या बाबानं, तर असं कर त्याच्यातलं एखादा अर्धा एकर वावर विकून टाक. म्हणजे तेवढेच कसे होऊन जाते. खर्चा पाण्याला ते देऊन द्यायचं बाबासाठी. आई बरीच हुशार आहे हो तू. हा, मला एकट्याला दिला का हिस्सा? त्याला सुमितले तर दिला ना, आणि जास्त दिला अजून. 10 एकरचा पट्ट्याला जास्त दिला. मग त्याला म्हणणं एखादा एकर विकून टाक म्हणा, आणि दे म्हणा. वा रे वा पठ्ठे हो. आतापर्यंत कालपर्यंत मागं पुढे धावणारे तुम्ही पोरं, आता एकदम हात काढून घेतला तुम्ही. तुमच्या हातात सगळं येतं एकदमच. हा, 5 लाख रुपये नाही आहे म्हणता. एवढ्याला पगार कमावता राजेश, याजवळ काहीच जमा पुंजी नाही आहे काय? खोटा बोलता काय माझ्यासोबतच? हा, माझ्या समोर त्या पैसे एवढ्याला जमा केले आहे म्हटलं, पण आता मला सांगून राहिला. बाबा हाय पैसे तर मग काय तुमच्यावर लुटून देऊ काय? मला काय परिवार नाही आहे काय? हा, मला परिवार आहे. त्याच्यानंतर मला दुःख आहे सुख आहे. कोण दिन मग मला बघतात पैसे? मग तुमच्यासाठी काय मी काय खर्च करू का एवढा मोठा? हाय माझ्याजवळ पैसे, पण नाही काढत मी. काढू नको बेटा, काही गरज नाही त्या पैशाची आम्हाला. पाहुले काय जसं होईल तसं होईल. राजेशजी काही पैसे आहे ना तुमच्याजवळ? काही मला सोनं बनवार करा, होऊन जाते ना. मामाजीसाठी लागते ना सोय.
काही सुमितजीला मागा, काही तुम्ही द्या, असं करून टाकू आपण. तू मला कधी जास्तीच्या गोष्टी नको शिकवत जम होईनी काय. कामापुरती बोलत जाय, जे काही बोलायचं आहे ते. सगळं सहन करतो मी पैशाच्या बाबतीत व्यवहार नाही करू शकत म्हटलं, सांगतो तुले. पण राजेशजी, हा काही व्यवहार आहे काय? आई वडिलाला पैसा लावणे हा व्यवहार म्हणते काय याले? हा, आतापर्यंत तुम्ही आई बाबा म्हणून राहिले होते, आताच्या आता तुम्हाला काही घेणं नाही का त्याच्यासोबत? काय म्हटलं होतं सरला ना तुले? आलं काय तुझ्या लक्षात काही? हा, एक दिवस म्हटलं एकही पोरग साथ देणार नाही, हे ध्यानात ठेवतो तू आता. म्हणूनच नाही हिस्से वाटणे केल्या. त्या काय म्हटलं असतं, सगळीला जर सारखं दिलं असतं ना, त्या दिवशी तर मला प्रश्न केला होता, तर येईल दोघीला दिलं, विनोदला काऊन नाही दिलं, बरोबर ना? आता सगळीला जर सारखं दिलं असतं का नाही, तर माहिती काय झालं असतं? त्याला दिलं म्हणून करून राहिला तो, असं झालं असतं. पण आता त्याला दिलंच नाही, मग आता म्हणू शकता काय तू अशी? तर नाही, त्याला तुम्ही दिलं तरी तो करू शकते म्हणून. हा, काय दिलं मी त्याला सांग बरं? आजपर्यंत त्याला मी 10 रुपये नाही दिले, कधीच नाही दिले. येईल तरी दोघांसाठी एवढा खर्च केला. बरं, त्याचं लग्नही धुमधडाक्यात नाही केलं, त्यानं तर असंच लग्न केलं जास्त खर्च झाला पाहिजे म्हणून. हो हो, आलं ना माझ्या ध्यानातच आलं सगळं, खरंच आलं. हा, का पाय त्यानं काही नाही देऊन म्हटलं त्या पोरानं सारच केलं, करूनच राहिला अजूनही. हा, आता 5 लाख रुपये मागं खर्च करायला मागं पुढं नाही पाहून राहिला. आणि हे पाय काय म्हणते, 1000 रुपये नाही म्हणते, 5000 नाही म्हणते. त्याला लाईनाला मागितले 5,000 रुपये दे रे म्हटलं. तर बायकोसाठी साडी घेतली म्हणते त्यानं 5,000ची, पण मला त्यानं बिमारीसाठी 5,000 नाही दिले. असंच असते ते, आता काय करतो. राजेशजी, काऊन मग असे तणकण येऊन गेले तिथून? हा, असंच असते का? हेच ना तुमचं आई वडिलाचं प्रेम लयच आहे म्हणता तुम्ही. तुमच्या आईला लयच भरोसा होता पण तुमच्यावर, तुम्ही भरोसाच तोडून टाकला. एक तुमच्यावर आणि एक त्या सुमितवर, दोघांवरही होता, आणि दोघांनाच भरोसा तोडला म्हटलं तुम्ही. आणि भाऊजीवर तसाही भरोसा नव्हता देईले, तर भाऊजीनंच काम केलं नाही. असं काऊन केलं पण तुम्ही? तुम्हाला तर म्हटलं तुमच्याजवळ हाय नाही म्हटलं पैसे, पण राजेशजी तुमच्याजवळ तर पैसे आहे. आता ह्या महिन्यात तुम्ही 3 लाख रुपये जमा केले बँकेत, आणि तुम्ही काय सांगितलं आता पहिले का माझ्याजवळ खडकू नाही आहे म्हणून? तुला काय करायला लागते? तू काही तिथं मंदामदाती करून राहिली, शापण मारून राहिली फालतूची, चांगलं राहण्यासाठी. तुला काय देणार आहे? दिलं ना आपल्याला जे होतं ते आता. मग आता काय गरज आहे तुला तिथं? पहिले तर तुलाच पाहिजे होता हिस्सा, आणि आता हिस्सा भेटला तर आता अशी कोण करून राहिली? हा, चांगलीच गोष्ट आहे. मी करून राहिली करून राहिलो तर आपल्यासाठीच करून राहिलो ना, का लोकांसाठी करून राहिलो? तू जर म्हणशील का असं ना असं जमत नाही, तर मग कसं करणार आहे सांग बरं तू. अहो राजेशजी, ठीक आहे ना, आपल्यासाठी करून राहिले तर करा तुम्ही. करायला कोण म्हणते तुम्हाला? पण असं करा पद्धतशीर, का निदान कोणाला त्रास तरी होणार नाही. आता मामाजीला गरज आहे पैशाची, त्याच्याजवळ काहीच नाही आहे ना. त्याच्याजवळ असते त्याने तुम्हाला मागितलेही नसते ना. मागितले असते का आतापर्यंत? मागितले काय कायच्यासाठी? आणि कालच म्हटलं हे सगळं देत सगळं वाया गेलं घरातलं काम. मी तर म्हणतो नाहकच दिली मामाजीला प्रॉपर्टी आपल्याला. राहू दे ज्ञानाच्या गोष्टी काही वाटू नको मोहिनी मले. आपलं होतं आपल्याला दिलं बाबानं, अन चांगलं केलं. हे पहिले देऊन दिलं तर आता काही कमी जास्त झालंय बाबाचं, तर आता काही टेन्शन नाही आहे. काऊन का झालं, आता जे होतं ते दिलं बाबानं, आता काही गरजच नाही आहे आपल्याला कायची. आता माझ्या तर विचार असा आहे, तू मध्ये ना आपण तिकडे राहू, तर चल मग आपण तिकडेच राहू, असा विचार चालू आहे. राजेशजी, मामाजीची कंडिशन आता अशी आहे, ऑपरेशन करायला लागते. आणि वैशाली ऐकूनही एवढं सगळं होत नाही. आणि अशा याच्यात त्याला आपण सोडून जाऊ, काय बरं दिसते काय? हे काय म्हणते, माणूसकीच नाही काय आपल्याला काही असे म्हणत ना. बोलणारे कसे असते माहिती आहे तुले? इकूनही बोलते आणि तिकूनही बोलते. बोलणाऱ्यावर लक्ष नाही द्यायला लागत, समजलं? म्हणून म्हणतो मी तुले. आणि करणारे जे करायचं आहे ना ते बरोबर करते, बरोबर होते वेळेवर. कोणाच्या यानं कोणाचं काम राहत नसते म्हटलं. म्हणूनच तुले म्हणून राहिलो का आलाय आता सुख तर घे भोगून. हा, आणि चल आपण तिकडे राहू. याची किरकिर किरकिर आपल्या कानावर येत नाही मग. अमाय सुमन भाई, कुठे गेलता हो बापा? सरलाबाईची ईन आली होती ना, ईन आणि जवाई लेकराला घेऊन आले होते बापा. काय माहिती लेकरू आणून दिलं काय, तर तिकून आले लेकरू आणलं, निघून गेले तर लेकरू ठेवून गेले, नव्हतं त्याच्याजवळ. असं काय? हो, लेकरू आणून द्यायला आली असं मग. पाहिलं ना मी तिथून माझ्या अंगणातून खिडकीतून दिसलं मला. मी काही बाहेर आली नाही अजून. म्हणून म्हटलं का पाय ना लक्षच ठेवते, तिथूनच पाहून घेतलं मी अंदरून. ना म्हटलं हे लेकरू गिकरू द्यायला आली असं म्हटलं. मग नाही तर काय व त्या पोट्टीनं केलं असेल काही तिथं बा, तर आली पयत. मग सांग बरं, लेकरू टाकून आली ना विचारते, कमाल नाही का तिची? अन काय म्हणते तर विनोदनं त्याचे बाबाही कुठेतरी गेले होते. काय चालू आहे काय मी सरलाबाईच्या घरी जराशी नजर टाका लागत. काय चालू आहे काय? वाटण्या झाल्या तिथं, हिशे वाटण्या वावरा शेताच्या. हो माय, आतापासून हिशे वाटण्या करून नाही दिल्या काय वयाच्या? हो, करून दिल्या वाटते त्या भाऊजीनं हिशा वाटण्या. काय माहित काय सरकलं त्याच्या डोक्यात तर बापा, तर त्याला हिशा वाटण्या दिल्या म्हणते करून. आता हे काही पोरगं विचारून नाही राहिलं. मला ते तिथून ऐकू, मी जास्त लक्ष काही देत नसतो, पण जेवढं ऐकू येते तेवढं ऐकून घेतो बाई. नाही मग त्याचे पोरही साजरे आहे बिचारे, हिशे वाटण्या केल्या ना तरी करते मायबापाचं, म्हणून केले. त्याने भरोसा आहे ना पोराईवर. कायचा भरोसा ना कायचं काय माय, काही कामाची गोष्ट आहे काय? आता पाय बरं तो काय म्हणते सुमित आणि राजेश कुठं मानून राहिला. हा, काय म्हणते तर खडकू द्यायला तयार नाही. बाय कैले म्हणते काही करू नका, तो लहान तर वयाच गेलाय माहित नाही काय? हो, पाहिलं बाबा त्याला निरा बायको घेऊ हिंडत राहते. वज्जर साजरी त्याची बायको, मागचा कान जसा काही आठवणच नाही आपल्याला. पळून तर गेली होती दुसऱ्या माणसासोबत. आपल्या वही पुसाही चालते लोकांना, दुसऱ्याचं पुसाही दिसून पडते. असं काम आहे? आपल्या घरात झालं असतं तर बातच बोबो केलं असतं सगळ्या गावभर. आता त्याच्या घरची गोष्ट आहे तर चुपचाप आहे लपून चोरून.
चालूच राहते हो आता. मग आता कसं होईन हो यायचं? सगळं वाटवट करून दिलं, नाही काही ना काही ठेवलं असं ना स्वतःच्या नावावर. काही नाही ठेवलं म्हणते. खाली हात आहे, बिलकुल खाली हात. काय मी बाबा कसा निर्णय घेतला तर एकदम काय म्हणते, एवढं वर्ष केलं स्वतःच्या मेहनतीनं आणि पाणी सारून दिलं त्याच्यावर, असंच झालं का नाही? हाव ना, पण बिचारी हे तर चुकीचंच झालं व. काहून असं केलं तर काय माहित बाबा. हा, काय मनावर आली असेल त्याच्या गोष्ट. हो पुष्पाबाई, मन जागीन जाणं का कोण आले, मी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता ते दोघं बापले दवाखान्यातून आले. हा, तर म्हणते काय झालं म्हणते माहित आहे, त्याला ऑपरेशन सांगितलं म्हणते बाबा. कायचं होय तर मला काही समजत नाही, ते छाती दुखते म्हणे त्याची, तर सांगितलं म्हणे. तर पैसा नाही नोंदला नाही म्हणे. आता काय करावं म्हणे, अशी बोलत जाय तिची सासू मोहिनीची. तर मग आता कोण दिन म्हणे पैसा एवढा मोठा. माय कोण दिन म्हणजे ते काही बिना पैशाचे लोक आहे काय? हा, बुड्याजवळ पैसा आहे साराच आहे म्हटलं. बिना पैशाचं नको समजू त्या बुड्याले. मी कायले समजतं बाबा बिना पैशाचं, मला काय करायला लागते. मला तोच भ्रम होता आतापर्यंत पैसा आहे म्हणून. पैसे नाही म्हटलं त्याच्याजवळ. तुम्ही सांगा आता, बिमारी तोंडाशी आल्यावर नाहीच म्हणून आलं तर माणूस करतच नाही म्हणते. पैसे नाही म्हणते माझ्याजवळ. हा, तर फक्त तो एक विनोद म्हणून राहिला का मी लावतो, मी करून देतो म्हणून. आता दोघांना सप्पात हातात झटकून घेतले. असं असं आहे मग. नाही, मला तर एवढ्या गोष्टी माहीतच नाही होतो. तुला कशा माहित होते काय नाही बाबा. तू काय लक्ष देत असतं का त्याच्या घराकडे? मी नसते देत लक्ष कोणाच्या याच्यावर. आता आपल्याला ऐकू येते म्हणून आपण ऐकतो. तू सांग आता, माझी भीत ना त्याची भीत लागूनच आहे ना बिचारे. आणि तिथं खिडकी आहे त्याच्या अंगणात, म्हणून तिथे ऐकू येते मला तिथचं. तर मग मी ऐकून घेत असतो तेवढं. जोरानंच बोलते ना कोणी, कोण आरामानं बोलते आता. चला बाबा जातो मी पुष्पाबाई. मच्छे काय म्हणते काजलनं काय केलं ना काय नाही तर पाहतो ना. हो बाई, येते त्या सुनीले आता. स्वयंपाक करता येते काय? जरा जरा करून राहिली काय? आता करते तर खरी बाई. आता जरा जरा चालू आहे तिचं, पहिले काहीच नाहीये. आता शिकली, आता भरपूर काही शिकली. आता भाज्या करते, कशाही करो पण करते. पोळ्याही करते. आता करते माय कशा कडक मडक होते, खाऊन घ्या लागते. आपल्या पोरीच्या हातच्या काय खाल्ल्या नसते काय आपण, तशा सुनीच्या हातच्या खाऊन घ्या. चांगली वागली सुन तर काय करायला लागते, आपण कसंही खातो. हो बिचारे, माझ्या घरची जराशी गोबडतोंडी चांगली वागली असती तर काय नाही तिला जा लागलं असतं. मस्त राहिले असते दोघं जण इथं. मग आम्हाला पगार होता काय, आम्ही काही खाली होतो काय? त्यालाच मागत होतो सारं खायसाठी. पण नाही, बाई साहेबाला कुठं हे होतं एवढं. नाही, तिला तिकडचंच हे लागलं होतं येळ सारं. हा, याला काही बोलू दे त्याला काही बोलू दे. मग चालतं मग मी पुष्पाबाई. हो बाई, मी जातो आता घरात. मोहिनी मस्त बसली तू तर. चाल ना, कामं गिमं करायला लागत काय बिचारे. चाल ना, करून घेऊ लवकर लवकर. वैशाली ताई, आजपासून कामाला सुट्टी. मी काम करतच नाही आज. तुम्ही करू नका. तुम्ही काऊन करता? तुम्हाला तर काहीच नाही दिलं मामाजीनं. आम्हाला तरी दिलं. मग राहिलं हे घर. हे घर तर आता छाया ताईला देणार आहे. मग त्या करून ह्या घराचं काम आपण कोण करू? त्याच्या घराचं काम त्या करत बसन. आपण असं समजा का आपण पाहुणे येईल फक्त. नाही व, अजून केलं कुठं मामाजीनं, पण देणार आहे असं म्हटलं होतं. वैशाली ताई, देणार म्हणजे देणारच आहे ना. मग आता आपल्याला दिलं बाकीचं, आपल्याला म्हणजे आम्हाला. तुम्हाला तर काही दिलंच नाही. वैशाली ताई, तुमचं मनगिन नाही दुखून राहिलं का हो? हा, येले दिलं बा आणि मला काहीच नाही दिलं. माझ्या नवऱ्याला काहीच नाही दिलं. तुम्ही ना भांडून राहिल्या ना बोलून राहिल्या. मी तरी भांडली असती बा, लय भांडली असती मी. पण तुम्ही तर काहीच बोलून नाही राहिल्या वैशाली ताई. एवढ्या कशा काही चुप राहू शकता बा तुम्ही? आता काय सांगू बाई मोहिनी तुले. पाय, माझ्या बापाच्या घरी काही लय मोठी इस्टेट आहे नाही. हा, कसंही आपलं उदरनिर्वाह चालते त्याच्या, कसंही थोडंफार चालू राहते. लोकांच्या इकडे कामधंदे करते आणि घर भागवते. कसंही आपलं 1-2 एकर वावर आहे तर त्याच्यात पीक काढते, 12 महिने पुरते. हा, तू सांग मग काय आहे त्याच्याजवळ? आहे काही? काहीच नाही ना. मग आता त्याच्याच जवळ काही नाही, मायबाबाजवळ आपल्या, तर इथचं घेऊन काय करू, काय मागू त्याले? काऊन भांडू मी त्याच्यासोबत? नाही दिलं तर नाही दिलं. पहिले जसे गरीब दिवस काढले आता तसेच काढू. मग असं आहे माझं धोरण. म्हणून मी चुप राहतो. तुला वाटते का वैशाली ताई चुपच राहते? काय बोलू बाई, नवऱ्याच्या मागं किरकिर लावू? ते तर मला जमत नाही, आयुष्यात नाही जमत. मी करतही नाही ते. अरे वैशाली, मी काय म्हणतो, हा, बोला ना, काय म्हणता? अरे मला बँकेचं पासबुक द्यायचं बरं. जातो म्हटलं पैसे काढून आणतो. आज कधी बाबाचे पैसे भरा लागते ना, 5 लाख रुपये भरा लागते. तसे 2-2.5 लाख रुपये भरा म्हणे, पण मी आज 3 लाख भरून देतो. मग अजून ऑपरेशन झाल्यावर 2 लाख लागतेच नाही काय, म्हणून 5-6 लाख रुपये काढून घेतो. दे बरं मला पासबुक, दे बरं. इथंच तर आहे व कपाटात, समोरच आहे. घेऊन घ्या ना, जा घेऊन या. 5च पाहिजे का जास्त पाहिजे? आता सध्याचे 5 लागते तर तेवढेच घेऊन येतो, जास्त काही आणत नाही. मग लागले म्हणजे अजून आणत. बरं बरं, ठीक आहे ना, घेऊन घ्या ना त्याच्यातले. पण मामाजीची तब्येत होईन ना पण चांगली? आता तुला शंका आहे काय डॉक्टरवर? डॉक्टर काही खोटा बोलत असते काय? नाही नाही भाऊजी, डॉक्टर काही खोटा कायले बोलते? बरोबर आहे. आता जे करायला लागते ते तर करावंच लागते. करा भाऊजी, देऊन द्या तुम्ही. बरं येतो वैशाली मी. काय हो, या ना तुम्ही. वैशाली ताई, एवढे पैसे आहे भाऊजी जवळ? जमा करून ठेवले? हो हो, जमा करून ठेवतात ना ते पैसे. आता तिकडे जाते का नाही, टूरवर जाते ना, तर एक्स्ट्रा इन्कम होते ना त्याचं. मग ते काय करते, जेवढं इन्कम राहते वरचं सगळं मग माझ्यावाल्या अकाउंटमध्ये टाकत राहते. मग टाकता टाकता ते जमा होऊन जाते. हा, म्हणून. नाही तर काही एवढा पैसा काही सांगा येते काही काय ना. मामाजीनं काहीच नाही दिलं म्हटलं भाऊजीले. तरी म्हटलं भाऊजी मामाजीसाठी धावपळ करूनच राहिले म्हटलं. नाही तर कोणत्या पोरानं केली असती? नाही वैशाली ताई? नाही व, करावंच लागते ना, वडील होय ना शेवटी. वडिलासाठी करणार नाही काय? मग हे बाकीच्या याचे नाही काय वैशाली ताई? फक्त काय विनोद भाऊजीचेच आहे काय वडील? बाकीच्या याचे होई नाही?
ज्याचा त्याचा स्वभाव असते बाई. आता काय म्हणावं त्याला आपण, काही नाही म्हणू शकत. त्याच्या परीनं ते करते, आपल्या परीनं आपण करावं, नाही काय? समजलं मला. खरंच असे लोक आहे मन जगात, म्हणून तर जग चालून राहिलं वैशाली ताई. खरी गोष्ट आहे. नाही तर सगळे जर स्वार्थीच असते तर हे जगही नसतं चाललं, नाही काय? म्हणून तुमच्यासारखे लोक आहे काही, भाऊजी सारखे, तुमच्यासारखे. हो, लय झाली आता तारीफ. चल आता काम करायला चल बरं. चल, आपल्याला कामं करायला लागते. तूही काही बेकार नाही आहे, तुझे विचार चांगलेच आहे. पण वैशाली ताई, आपण कामं नाही करू ना. आता ननद बैले लावू ना कामाले. आता ते इथंच राहणार आहे, इथंच राहीन तर आपण त्याच्यासाठी करूच काय? आता त्या परीले आणि वैशाली ताईले, आपलं छाया ताईले, यायले कामाला लावत जाऊ आता. आता आपण म्हणावं काही बाई त्याला जाऊन काम करा म्हणून, त्याला नाही समजत काय स्वतः करा लागते म्हणून. मग काहीच नाही वैशाली ताई, आपल्या पुरतं करा लागते. मग तुम्ही सगळ्यासाठी करता ना, म्हणून तसं होते. आपल्या पुरतं करून पहा बरं, माहित पडते. मग आपले काम बरोबर करते. मग आपल्याकडून होत नाही ना हो मोहिनी ते. आपल्या पुरतं मतलबीसारखं करणं तर माझ्याकडून तर होतच नाही बिचारे. जाऊ दे आता, जे झालं ते झालं, चालूच राहते. नाही असं आहे, मग असं राहते. नाही, आमच्या मामाची तब्येत खराब आहे बा. तुम्ही प्रार्थना करा त्याच्यासाठी, चांगली झाली पाहिजे म्हणून, लवकरात लवकर चांगले होऊन आले पाहिजे घरी. तर चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत, नाही काय? तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला सपोर्ट करा ना. पहा ना ते व्हिडिओ, छान छान व्हिडिओ बनवून राहिले मस्त त्याच्यावर. खूप मेहनत करतो मी त्याच्यावर व्हिडिओ बनवासाठी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय सगळेले. त्या व्हिडिओची लिंक भेटून जाते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.